मंडळी, दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांचा 12 डिसेंबरला पवार साहेबांचा वाढदिवस असतो. पण यंदा हा वाढदिवस केवळ कौटुंबिक सोहळा, शुभेच्छांच्या कार्यक्रमापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो बनला आहे मोठ्या राजकीय चर्चेचा मंच. मंडळी, शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी काल संध्याकाळी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. देशातील राजकीय, सामाजिक, औद्योगिक आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक मोठी नावं सगळ्यांनी एकत्र जमून पॉवर ऑफ पॉवरचा अनुभव पुन्हा एकदा दिला. या सगळ्यांच्या हजेरीमध्ये अजित पवार देखील होते. होय, अजितदादा देखील या कार्यक्रमाला हजर होते. आणि एवढ्यावरच मामला थांबला नाही. बंद दाराआड तब्बल 20 मिनिटांची खास बैठक शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झाली. या भेटीनंतर एकच प्रश्न, दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का? राष्ट्रवादात राजकीय स्तरावर उभी फूट पडली आहे. दोन गट, दोन विचारधारा आणि दोन नेते, पण कौटुंबिक नात्यांमध्ये मनभेद नसल्याचं चित्र काल स्पष्ट दिसलं. अजितदादा आणि शरद पवार हे एकमेकांच्या कौटुंबिक कार्यक्रमात जातात, भेटतात, संवाद साधतात आणि म्हणूनच या नात्यांवरून दोन्ही गट एकत्र येतील का, हा प्रश्न पुन्हा एकदा जोर धरत आहे. या बंद दाराच्या बैठकीत नेमकं काय बोलणं झालं याचा तपशील बाहेर आलेला नाही. पण सूत्रांच्या म्हणणे आहे, आगामी निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात का? त्यानंतर त्यावर चर्चेची सुरुवात झाली. हा मोठा प्रश्न आहे. या भेटीला बळकटी देणारे काही राजकीय संकेतही काल दिसले. राष्ट्रवादीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी स्पष्टपणे सांगितलं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर पक्ष बळकट होईल. आमच्या अनेक आमदारांची हीच इच्छा आहे. दुसरीकडे खासदार भास्कर बांगरे यांनी म्हटलं आहे, वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील तोच अंतिम राहील. कुटुंबात नातं आहे, ते तुटलेलं नाही. एक वेगळा मुद्दा काल बैठकीत चर्चेला आला. तो म्हणजे शरद पवार पुन्हा राज्यसभेत जाणार का? संसदेच्या अधिवेशन सुरू असल्याने अनेक खासदारांनी भेटून पवार साहेबांना राज्यसभेत परत यावं अशी विनंती केली आहे. निलेश लंके यांनीही हेच सांगितलं. पवार साहेब राज्यसभेत असणं महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी महत्वाचं आहे. आकडा काय आहे याचा फरक पडत नाही. सर्वपक्षीय समर्थन मिळेल. दरम्यान दिल्लीतील स्नेहभोजनात राजकीय हालचाली आणि चर्चा इतक्या रंगल्या की एक वेगळीच गंमत समोर आली. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि उद्योगपती गौतम अदानी हे तिघेही बसून गप्पा मारताना दिसले, अशी माहिती काही नेत्यांनी दिली. या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्या गटातील खासदार नरेश म्हस्के यांनी खोचक टिप्पणी केली आहे. ते तिघे एकत्र बसले म्हणजे राज्यातील प्रश्न सुटणार असतील तर चांगलंच आहे. एकूणच पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने दिल्लीतील राजकीय तापमान चांगलंच भडकलं आहे. एका बाजूला कौटुंबिक स्नेह, दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामधील शक्य तितक्या राजकीय जवळकीचे संकेत. राज्यसभेवरील निर्णय आणि दिल्लीतील पॉवर गॅदरिंग आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांचा पुढचा निर्णय काय, हा केवळ दोन नेत्यांचा निर्णय नाही. जर शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही नेते एकत्र आले तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप होऊ शकतो. अजित पवार हे तर महाविकास आघाडीमध्ये येऊ शकत नाही. पण जर शरद पवार महायुतीमध्ये गेले तर नक्कीच महाविकास आघाडीला मोठा फटका बसू शकतो. शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये 20 मिनिटात चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये नेमकं त्यांचे मुद्दे काय होते, त्याचबरोबर अनेक ठिकाणी एक तर्क लावला जातोय की शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येतील. तसं जर झालं तर महायुती अजून बळकट होईल. तर बघूया आता पुढील काही दिवसामध्ये आणखी काही राजकीय घडामोडी घडतात का? कारण शरद पवार हे अजित पवार यांच्या मुलाच्या लग्नांमध्ये गेले नव्हते. पण अजित पवार हे शरद पवार यांच्या वाढदिवसाला नक्की दिसले. त्यावरूनच आता चर्चा सुटली आहे, की अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही नेते एकत्र दिसतील आणि आले तर महाराष्ट्रासाठी याचा नक्कीच फायदा होईल. तर या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब नक्की करून जा.